बच्चू कडू यांच्या चहापानाच्या निमंत्रणावरून शरद पवार त्यांच्या घरी आले। जवळपास 15 मिनिटं शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा झाली। मात्र लोकसभेच्या जागांसाठी बच्चू कडू महायुतीवर दबाव टाकत आहेत का, अशीही चर्चा आहे। पाहूयात। शरद पवार आणि बच्चू कडूंची ही दृश्य महायुतीत चलबिचल निर्माण करणारी आहेत। कारण स्वतः बच्चू कडूंनी अमरावतीच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना घरी चहापानासाठी बोलवलं आणि पवारांनीही कडूंचं निमंत्रण स्वीकारून त्यांच्या घरी चहा घेतला। मात्र एवढी सहज सोपी ही बातमी नाहीये, तर यामागे प्रेशर टॅक्टिक्स असल्याची चर्चा आहे। बच्चू कडूंनी महायुतीवर विशेषतः शिंदे आणि फडणवीसांवर दबाव टाकल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती, वर्धा, जळगाव आणि जालन्याच्या जागेची मागणी बच्चू कडू यांनी महायुतीकडे करणार असल्याचं समजतंय। अमरावतीतून अपक्ष नवनीत राणा खासदार आहेत। त्यांना 2019 मध्ये राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातून जागा सोडली होती। मात्र आता राणांचा कल भाजपकडे आहे। वर्ध्याची जागा भाजपच्या ताब्यात आहे। इथे भाजपचे रामदास तडस खासदार आहेत। जालन्यातही भाजपचे रावसाहेब दानवेच खासदार आहेत आणि जळगाव मतदारसंघही भाजपच्या ताब्यात असून उन्मेष पाटील खासदार आहेत। म्हणून भाजपच्या 3 स्टँडिंग जागांवर बच्चू कडूंची नजर आहे। अमरावती लोकसभेवर प्रधान दावा सुद्धा केला होता आणि ही जी जागा आहे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे दोघांच्या चर्चेला आम्ही 1-2 जागेसाठी करणार नाही, करू तर 3-4 जागा घेऊनच करू। जवळपास 15 मिनिटं शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा झाली। अमरावती आणि वर्धा मतदारसंघाची शरद पवारांनी माहिती घेतल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं। मात्र राजकीय चर्चा काय झाली हे सांगणार नाही, असं सूचक वक्तव्यही बच्चू कडूंनी केलंय। अमरावतीमध्ये किती लोकसभा मतदारसंघ येतं म्हणजे आम्ही 2 आहे, एक वर्धा आहे आणि एक अमरावती आहे। नेमकी त्याची माहिती घेतली, दुसरं काही नाही। सुरुवात झाली भेटीच्या माध्यमातून। आता मला असं वाटते का हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का त्यांनी आमंत्रण स्वीकारलं। ते देशाचे नेते आहे आणि अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे व्यवस्थित। आता राजकीय काय चर्चा झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही, ते सांगण्याचं काही कारणही नाही आहे। बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते, तेवढं तारतम्य ठेवलं पाहिजे। चहा प्याले कोणी घरी आमच्या इथं येत असेल आणि त्याचा दबावाचा काय प्रश्न आला म्हणजे तुम्हाला सगळं चालतंय ना, आम्हाला चहा प्याले आमच्या घरी पवार साहेब आले तर त्याचाही तुम्ही दबाव म्हणत असाल तर हे चुकीचं आहे। म्हणजे मला वाटतं असा बेअर्थ काढून काही अर्थ नाही आहे। योगायोगानं या रोडनं गेले नसते तर विषय आला नसता। घरासमोरूनच जात आहे तर आपण एक एवढे मोठे नेते आहे आणि त्यांना आपण आदर सत्कार केला पाहिजे आणि त्यांच्या मदतीची जाणीव म्हणून आपण त्यांना तसं आमंत्रित केलं, त्यांनी होकार दिला, हा त्यांचा मोठेपणा आहे। बच्चू कडू हे सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदार आहेत। मात्र शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा अधिक कल हा शिंदेंकडेच राहिलाय। राज्यमंत्री असताना बच्चू कडूंनी शिंदेंनी बंड पुकारल्यावर साथ दिली। स्वतः बच्चू कडू गुवाहाटीला गेले, पण शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही। बच्चू कडूंना कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र शिंदेंनी दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना करून बच्चू कडूंना त्या विभागाचं अध्यक्षपद दिलं। त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नाही, हेही बच्चू कडू म्हणतात। आम्ही शिंदे साहेबांसोबत मुद्द्यासोबत गेलो आहे। दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं नसतं तर शिंदे साहेबाला आम्ही काही मोजलं नसतं। आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जिथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही। शिंदे साहेब नसले तर मग कदाचित। बच्चू कडू आहे, बच्चू कडू त्याच्या पद्धतीने बोलतो। त्याला असं वाटतं की मला माझ्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर आनंदच आहे, परंतु या सर्व गोष्टी दरवेळेला कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणं मला वाटतं ते उचित होत नाही। परंतु ज्याचा त्याचा स्वभाव आहे, त्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी निश्चित घेतली। तर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शरद पवारांवरून बच्चू कडूंना चिमटा काढला। 10 तारखेच्या अपात्रतेच्या निकालावरून शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार हे बच्चू कडूंना समजलं असेल, असं वडेट्टीवार म्हणतात। त्यांच्या पक्षाचं भलं कुठे आहे तर ते त्यांना कळलं आता, किंवा कळलं असेल किंवा कळणार। कारण असं आहे की पुढच्या
10 तारखेनंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसायसाठी बाशिंग बांधून तयार आहे असं आमची माहिती आहे. तर ते आता नवरदेव कोण आहेत हे 10 तारखेच्या निकालानंतर कळेल. त्यामुळे कदाचित त्यांना अंदाज आला असेल की आपला मंडपही बदलतो आहे आणि नवरदेवही बदलतो आहे, त्यावेळेस आपलं काही खरं नाही. त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात हा विचार आला असेल. प्रहारच्या माध्यमातून बच्चू कडू आपलं संघटन वाढवत आहे. अमरावती जिल्ह्यात त्यांचे 2 आमदार आहेत. आता लोकसभेला ताकदीनं लढण्याचा प्रयत्न बच्चू कडूंचा. त्यासाठी बच्चू कडूंनी पवारांना चहाला बोलवण्याचं टायमिंग साधल्याची चर्चा आहे. स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.